राज्याच्या राजकारणात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती। त्या पाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा अमित शहांची भेट घेतली। दरम्यान आज पुन्हा एकदा शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहांची सुद्धा सहकुटुंब भेट घेतली आणि त्याच वेळी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा दिल्ली दौऱ्यावर आहेत। त्यांनी सुद्धा ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली। अशातच राज्यात महायुतीचं सरकार पडणार का अशा चर्चा सुरू झाल्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातले एकमेव आमदार भास्कर जाधवांनी याविषयी एक वक्तव्य केलंय। ते म्हणजे लवकरच मी मंत्री होणार। त्यामुळे भास्कर जाधव नेमकं काय करणार? ते ठाकरेंची साथ सोडणार की राज्यातलं सरकार पडणार असे प्रश्न पडताना दिसतायत। राज्यात सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या तोंडावर महायुतीसह महाविकास आघाडीतील पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। त्यासाठी बैठका मेळावे हे घेतले जात आहेत। तिथे शिवसेनेचा झेंडा फडकवू असा दावा सुद्धा केला। तर इथून भास्कर जाधव यांचे जवळचे पदाधिकारी हे फोडले जात आहेत। अशातच भास्कर जाधवांनी पक्षाच्या मेळाव्यात खळबळजनक दावा केला। त्यांच्याच या दाव्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे की लवकरच राज्यात आपलं सरकार येणार आहे आणि मी मंत्री होणार असा दावा खरं तर भास्कर जाधवांनी केलाय। आणि जर मी मंत्री झालो नाही तर हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता नक्की होईल असंही त्यांनी म्हटलंय। भास्कर जाधवांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतली शिवसेना आणि भाजप हे ठाकरेंच्या शिवसेनेला टार्गेट करतात। इथे ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली, त्यामुळे ही गळती थांबवण्याच्या उद्देशानं भास्कर जाधवांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा आयोजित केला होता।